काय साहेब? लिहून घ्या. हो साहेब. हां. गोळी कुणी झाडली? गोळी हर्षवर्धन सावंतने झाडली. हर्षवर्धन सावंत. हे थांबे. कुणी? हर्षवर्धन मल्हारराव सावंत, मल्हारराव सावंत म्हणजे आपले होम मिनिस्टरचा मुलगा. होम मिनिस्टरचा मुलगा? हो, म्हणजे पेपरात 2-4दा फोटो पाहिलाय त्याचा. लागली. एनी प्रॉब्लेम इन्स्पेक्टर? प्रॉब्लेम? बिग प्रॉब्लेम. कशाबद्दल बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलतोय मी? माफ करा, मला समजलं नाही. अहो, मला तरी कुठं समजलंय. आईला इथपासून पार भामरागड गडचिरोलीपर्यंत चौकी आहेत, पण तरी हा प्रॉब्लेम माझ्याच चौकीच्या अंडर यावा. आईच्या गावात मरणारा गेला मरून आणि जाता जाता गेला आपली लाकडं रचून. गोखले, तुम्ही या, मी बघतो काय करायचं ते. पण FIR पूर्ण करूया ना. हे बघा, आम्हाला का शिकू. मी बघतो ना काय करायचंय. निघा तुम्ही. हां, या. हा बोला साहेब. CP ऑफिस द्या. साहेब आज काय काम करणार CP ऑफिसमध्ये? माझ्या बापाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायचंय. तुझं काम कर सांगितलं भाड्या. होम मिनिस्टरचं प्रेशर आल्यावर तो इन्स्पेक्टर कसा काय FIR दाखल करून घेणार? त्याला पण त्याची नोकरी शाबूत ठेवायची आहे, बायका पोरांचा विचार करायचा आहे. तो कशाला स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेईल? पण म्हणजे आता आपण काहीच करायचं नाही? करायचं. पण गोखले, एक लक्षात घ्या, ही लढाई कठीण आहे. स्वतःच्या मुलाच्या मरणाचं दुःख पचवण्यापेक्षा कठीण आहे. गुड. लेट्स गो टू द पोलीस स्टेशन. बाय द वे साहिल, आर यू शुअर की तो हर्षवर्धन सावंतच होता? 100%. आणि मीच काय, बऱ्याच लोकांनी पाहिलंय. हे कोर्टात सांगशील? ऑफकोर्स सर. रोहन माझा बेस्ट फ्रेंड होता. काय पाहिजे? पंचनाम्याची कॉपी. कुणाच्या? रोहन रामचंद्र गोखले. उद्या आहे, उद्या मग बघू. पण हे तुमचं उत्तर आम्ही ऑफिशियल समजू. म्हणजे तसं मला उद्या कोर्टात सांगावं लागेल ना. आणतो. थँक्यू. आता आपण ज्या जागी आहोत त्या जागी काल 2 जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या राज्याच्या गृहमंत्र्यांचे चिरंजीव हर्षवर्धन सावंत यांनी केली असल्याचं आमच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. दिस इज अ प्युअर पॉलिटिकल गेम. मुळात ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी माझे अशील हर्षवर्धन सावंत हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नाशकात होते. ते कसा खून करतील? मी वकील आहे, कायद्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. धन्यवाद. राजकारणात विरोधी पक्ष एवढ्या खालच्या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या दुर्दैवाने माझा मुलगा हर्षवर्धन पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्या दिवशी नाशकात होता. चुकून तो जर त्या दिवशी पुण्यात असता तर या लोकांनी त्याला फासावरच लटकवला असता. तरी कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. विरोधी पक्षाने सबळ पुरावे सादर करावेत. तो जर दोषी आढळला तर गृहमंत्री या नात्याने त्याला फासावर लटकवायला मी तयार आहे. पोलिसांना आम्ही कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. कुणाचीही गय केली जाणार नाही. चल ना बाबा, त्याला बघ समोरच्याला. अरे साहेब, अचानक काय धंदा कसा काय? बरं चाललंय. काय लफडी? नाही साहेब, लफडी वगैरे नाही. डोसा खाणार साहेब? नाही, डोसा नको. काम आहे, चला जरा.
उतर रे. अहो खरंच सांगतो साहेब. अहो सगळं सोडलंय साहेब. अरे माहिती बाबा. अहो तिकडे धंदा लावलाय साहेब. अरे जाशील रे. खरं सांगतो साहेब, सगळं सोडलंय. अरे चल ना. साहेब साहेब ओ साहेब, हे असं इथे कुठे घेऊन आलात साहेब? अरे मग तुला काय लक्ष्मी रोडवरती फिरायला नेऊ काय? अरे बाबा कामच तसं आहे. काय आण. हे बघितलं का? नाही का? नाही म्हणतो. अनवर वापस दे. क्यों? अनवर वापस दे. काय साहेब, अहो सगळं सोडलं आपण. आता इमानदारी धंदा करतोय. हा, मग तुझ्या आधीच्या पापाचा हिशोब कोण तुझा बाप चुकता करणार का रे? हा, गपलत साहेब, धोका दिला. मग तुला काय 21 तोफांची आणि बंदुकांची सलामी द्यायची का रे? हा साहेब साहेब आहे का ताकद आहे? आ? नाही पायात ताकद आहे का? पाळ चल पाळ. अहो जाऊ द्या ना साहेब. जायला तुझ्या पाळ पाळ साहेब. अनवर बाग अनवर. अनवर बाग. चला जेवून घ्या. मला भूक नाही. पुढे खूप मोठी लढाई आहे. आपल्याला बळ नको का राहायला? बाबा प्लीज. चला 2 घास खाऊन घ्या. येस. हां कापरे धुमाळ तुम्ही वरती बघा. कांबळे पवार या बाजूला बघा. बाई तिकडे बघा. हो सर. एकही कोपरा शिल्लक ठेवायचा नाही. एक्सक्यूज मी ऑफिसर, व्हॉट्स हॅपनिंग? आय विल टेल यू. अँड नो इंटरफिअरन्स. सर्च वॉरंट आहे. बट व्हॉट आर यू सर्चिंग फॉर? सापडलं की तुम्हालाच दाखवणार. अहो पण ही काय पद्धत आहे का? अनुराधा, त्यांना त्यांचं काम करू दे. साहेब साहेब बघू. रोहनच्या बॅगेत सापडलं. हे काय माहितीये का? ड्रग्ज. दिस इज अ मिस्टेक. नो मॅम, दिस इज कोलंबियाज फायनेस्ट कोकेन. तुला माहिती असलंच. तूच होतीस ना त्याच्याबरोबर स्वित्झर्लंडला. तुला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. नाही नाही. यावंच लागल. माने मॅडम स्टेटमेंट घ्या. नाव? विद्या. वय? 20. देश? स्वित्झर्लंड. अहो काहीतरी केलं पाहिजे. ही शांत बसण्याची वेळ नाहीये. अनुराधा, जेवायला वाढ. आता मला लढण्यासाठी खरंच बळ हवंय.